नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर. मागील 4 भागांत आपण शेती खरेदीपूर्वी कागदपत्रे, बोजा, एनओसी, न्यायालयीन वाद, मोजणी, गाव नकाशा आणि प्रत्यक्ष पाहणी याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आजच्या या शेवटच्या भागात आपण संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत. व्यवहार ठरल्यापासून नवीन सातबारा तुमच्या नावावर येईपर्यंत प्रत्येक टप्पा. अनेक लोकांना वाटते की खरेदी खत झाले म्हणजे जमीन पूर्णपणे आपल्या नावावर झाली. पण प्रत्यक्षात खरेदी खत हा फक्त एक टप्पा आहे. त्यानंतरही नोंदणी, फेरफार, सातबारा, 8A आणि इतर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. चला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर जाणून घेऊया. टप्पा 1. जमीन निश्चित करणे. सर्वप्रथम कोणती जमीन खरेदी करायची ते ठरवा. गट क्रमांक, क्षेत्रफळ, स्थान, रस्ता, पाणी, वीज, बाजारापासून अंतर आणि जमिनीचा प्रकार याची पूर्ण माहिती घ्या. उदाहरण 2 जमिनी आहेत. पहिली स्वस्त आहे, दुसरी महाग आहे, पण दुसऱ्या जमिनीला कायमस्वरूपी रस्ता आणि पाणी आहे. अशा वेळी भविष्यातील फायदा लक्षात घेऊन निर्णय घ्या. टप्पा 2. सर्व कागदपत्रे तपासा. खालील कागदपत्रे तपासल्याशिवाय व्यवहार करू नका. सातबारा, 8A, फेरफार, जुने खरेदी खत, गाव नकाशा, टिपण, बोझा, न्यायालयीन वाद आणि वारसांची माहिती. सर्व कागदपत्रे जुळत असल्यास व्यवहार सुरक्षित मानला जाऊ शकतो. टप्पा 3. प्रत्यक्ष पाहणी. कागदपत्रे योग्य असली तरी प्रत्यक्ष जागा पाहणे आवश्यक आहे. सीमा, रस्ता, अतिक्रमण, पाणी, वीज आणि शेजारी यांची तपासणी करा. उदाहरण, जमीन पाहिल्यानंतर समजले की शेजाऱ्याने 15 गुंठे वापरात घेतले आहेत. टप्पा 4. मोजणी शक्य असल्यास अधिकृत मोजणी करून घ्या. मोजणीत क्षेत्रफळ, सीमा, कोपरे आणि अतिक्रमण तपासा. उदाहरण, कागदावर 4 एकर पण मोजणीत 3.80 एकर निघाले. टप्पा 5. व्यवहार निश्चित करणे. विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात किंमत, पैसे देण्याची पद्धत, तारीख आणि अटी यावर सहमती झाली पाहिजे. उदाहरण, एकूण किंमत 25 लाख रुपये, बयाणा 2 लाख रुपये आणि उर्वरित रक्कम नोंदणीच्या दिवशी. टप्पा 6. बयाणा. ॲडव्हान्स बयाणा देताना लेखी करार करा, साक्षीदार ठेवा, पावती घ्या आणि बँक व्यवहार करा. उदाहरण, रोख पैसे दिले, पावती घेतली नाही, नंतर विक्रेत्याने पैसे घेतल्याचे नाकारले. टप्पा 7. खरेदी खत तयार करणे. खरेदी खतात विक्रेत्याचे नाव, खरेदीदाराचे नाव, गट क्रमांक, क्षेत्रफळ, किंमत, सीमा, रस्ता आणि व्यवहाराची माहिती अचूक असावी. उदाहरण, गट क्रमांक चुकीचा लिहिला गेला तर नंतर दुरुस्तीसाठी पुन्हा प्रक्रिया करावी लागते. टप्पा 8. नोंदणी. खरेदी खत संबंधित नोंदणी कार्यालयात नोंदणी करा. आधार, पॅन, फोटो, साक्षीदार आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. टप्पा 9. फेरफार. नोंदणी झाल्यानंतर महसूल विभागात फेरफार करावा लागतो. फेरफार क्रमांक, हरकत आली का आणि मंजुरी झाली का याची खात्री करा. टप्पा 10. नवीन सातबारा. फेरफार मंजूर झाल्यानंतर नवीन सातबारा काढा. तुमचे नाव, क्षेत्रफळ, गट क्रमांक आणि बोझा नाही याची खात्री करा. उदाहरण, नाव चुकीचे छापले गेले तर वेळेत दुरुस्ती करा. टप्पा 11. तुमच्या जार जवळ दुरुक दिला. फक्त सातबारा पुरेसा नाही. अटार्क्सवर ही तुमचे नाव आले आहे का ते पहा. टप्पा 12. सर्व कागदपत्रे जतन करा. खरेदी खत, नोंदणी पावती, फेरफार, सातबारा, अटार्क्स, मोजणी आणि एनओसी यांची सुरक्षितपणे जतन करा. सर्वात मोठ्या चुका मजली. निष्काळजी तपेलात प्रक्यसितलात. मोजणी न करणे, बोझा तपासू नये, कोर्ट केस तपासू नये, रोख पैसे देणे, बयाण्याची पावती न घेणे, फेरफार तपासू नये, नवीन सातबारा काढू नये. सुरक्षित व्यवहारासाठी सुवर्ण नियम. प्रत्येक कागदपत्र तपासा. प्रत्यक्ष जागा पहा. मोजणी करून घ्या. बँकेतून कर्ज तपासा. न्यायालयीन वाद तपासा. सर्व वारसांची संमती घ्या. प्रत्येक व्यवहार लेखी ठेवा. नोंदणी झाल्यानंतर नवीन सातबारा आणि अठाधीन तपासा. निष्कर्ष, शेती खरेदी ही फक्त आर्थिक गुंतवणूक नसून आयुष्यभराची संपत्ती असते. त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका. कागदपत्रे, मोजणी, बँकेचा बोजा, न्यायालयीन वाद, वारसांचे हक्क आणि महसुली नोंदी यांची पूर्ण पडताळणी करूनच व्यवहार करा.